पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक पक्षातून अनेक मातब्बर मंडळी रिंगणामध्ये आहेत. अशातच आपण आहोत पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटामध्ये. या ठिकाणी आपल्यासोबत आहेत वंदना प्रकाश पवार. त्या पाबळ धामरी या गणातून पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या. नमस्कार ताई, न्यूज मेकर नमस्कार. मध्ये तुमचं स्वागत नमस्कार. आहे. तर माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही प्रचार करताय, प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. अनेक वाड्या वस्त्यावरती तुम्ही जाऊन जन आशीर्वाद घेताय मतदान रूपी घेण्यासाठी. तर तुम्हाला कसा प्रतिसाद जनतेचा मिळतो या ठिकाणी? आता खरं सांगायचं झालं तर आम्ही गेले 3 आठवडे प्रचार करतोय आणि प्रत्येक वाडी वस्तीवर जातोय. तिथं आम्हाला अगदी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय. मग महिला असो, वयस्कर लोकं असोत किंवा शाळेतील मुलं असोत, अगदी खूप चांगल्या पद्धतीने आमचं स्वागत केलं जातंय. एकंदरीतच आपण पाहतोय तुमचे जे मिस्टर आहेत प्रकाश काका पवार, ते सामाजिक वारसा त्यांना आहे की ते समाजकार्यामध्ये अग्रेसर आहेत. अनेक लोकांचे तळागाळातल्या शेतकऱ्यांचे त्यांनी कामं केलेले आहेत. समाजामध्ये ते एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. तर एकंदरीत त्यांचं तुम्हाला पाठबळ मिळतंय. खांद्याला खांदा लावून तेही प्रचार करतात. तर काय सांगता येईल याच्यावर? तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे याबद्दल. बापूंच्या मिस्टरांबद्दल जर सांगायचं, तर गेली अनेक 90 सालापासून बापू अ, राजकारणात आणि सामाजिक कारणात सक्रिय सहभागी आहेत. बापूंनी आत्तापर्यंत जे काही अ, अ, आपल्या धामारी गणासाठी किंवा जिल्हा परिषद गटासाठी नव्हे तर शिरूर तालुक्यासाठी आतापर्यंत जे काही कार्य केलं म्हणजे तिथे आपली मार्केट कमिटी असो, तो एक बापूंसाठी एक ऐतिहासिक क्षण. तो इथे आपल्या जेवढे शेतकरी आहेत, आपल्या शिरूर तालुक्यात किंवा आमच्या पंचायत केंदूर गणात, तर बापूंनी तर पिंपळे जगताप येथे एक ऐतिहासिक मार्केट कमिटी त्यांनी स्वतःच्या म्हणजे अगदी तिथं जीवाचं रान करून शेतकऱ्यांसाठी एक अद्ययावत मार्केट कमिटीचं तिथं मार्केट कमिटीची स्थापना केली आणि तिथं लोकांना जिथे-जिथे म्हणजे आपला माल शेतकऱ्यांचा पुणे, मुंबई अशा ठिकाणी न्यावा लागत होता. तो तिथं अगदी सोयीस्कर म्हणजे शेतकऱ्यांना लांब न जाता तिथं त्यांना अगदी जवळ मार्केट आणून म्हणजे शेतकऱ्यांसाठी त्यांनी तो एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी झालेला आहे. आणि नंतर मग घोडगंगा सहकारी साखर कारखाना असो किंवा दूध संस्था असो. दूध संस्था एक 90 सालापासून त्यांनी पुणे जिल्हा कात्रज संघाच्या आता आमच्या जाऊबाई पण तिथं चेअरमन होत्या. आता डायरेक्टर आहेत आणि तिथं पण बापूंनी सगळं शेतकऱ्यांसाठी जेणेकरून एक शेतीला जोड व्यवसाय असला पाहिजे. त्या दृष्टीने अगदी महत्त्वाची पावलं उचलून तिथं शेतकऱ्यांना पण तिथं खूप फायदा होईल असं प्रयत्न केलेला आहे. ओके. नक्कीच एकंदरीत आपण पाहतोय, की बापूंनी एवढी सर्व कामं जनतेसाठी करून ठेवलेली आहेत. तर आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका येतात. तुम्ही रिंगणामध्ये आहात. तुम्ही प्रचार करताय, वाड्या-वस्त्यावरती फिरताय. तर एकंदरीत आपण पाहतो, की जनतेला याआधी काहीतरी कामं केलेली असावी आणि निवडून आल्यानंतर काहीतरी जनतेला अपेक्षा असते, की व्यक्तिमत्व काम करणारं असावं. नक्कीच तुम्हाला चांगला वारसा आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून प्रचारामध्ये तुमच्यासोबत तुमच्या घरचे सहभागी आहेत. एकंदरीत आपण पाहतोय, की आता अजितदादांचं दुःखद निधन झालं, बरोबर. हो. अनेक या ठिकाणी आपण पाहतोय, की जनतेच्या प्रतिक्रिया उमटतात. संपूर्ण महाराष्ट्राबरोबर पुणे तर या ठिकाणी दुःखात आहेच. आपण सर्व यातून सावरतोय. तर आता सुनेत्राताई ज्या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पद विराजमान झाल्या. त्यांनी आता गटनेतेपद सुद्धा स्वीकारलेलं आहे. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल काय सांगाल? खरं तर वहिनींनी हा निर्णय अगदी चांगला घेतलेला आहे. दादांचं कामाच्या बाबतीत फार दादा कामाचे माणूस होते. दादांनी दादांचं कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी वहिनींनी काळजावर दगड ठेवला. त्या कुठे घरात रडत बसल्या नाही. त्यांनी आपलं दादांचा विचार आपल्या समाजापर्यंत किंवा आपली माणसांपर्यंत स्वतःचं दुःख बाजूला ठेवलं आणि हा निर्णय वहिनींनी घेतलाय. त्याच्यामुळं दादांना पण दादांना दादांचं जे कार्य आहे ते वहिनींना पण घराघरात पोहोचवायचे आणि त्याच्या दृष्टीने विकासाचं पण काम पाहिजे. त्याच्यामुळं वहिनींचा हा निर्णय योग्य आहे.
ओके. नक्कीच आपण पाहतोय आपण जनतेपर्यंत हा प्रश्न जो संभ्रमात होता, नागरिक संभ्रमात होते, तो संभ्रम तुम्ही या माध्यमातून दूर केलाय, की अजितदादा वेळेत काम करायचे. सुनेत्रा वहिनींनी सुद्धा हा वेळेत निर्णय घेतलाय, घेतलं. की विकास कामं पुढे घेऊन जाण्यासाठी. नक्कीच आता माझा अजून तिसरा प्रश्न तुम्हाला आहे, की आता आपण पाहतोय एकापेक्षा एक मातब्बर मंडळी आहेत. तुम्ही सुद्धा या ठिकाणी विकास कामाची ताकद आणि तुमच्याकडे समाजकार्याचा राजकीयदृष्ट्या वारसा लाभलेला आहे एकंदरीत. तर आता मतदारांना तुम्ही काय सांगाल? मतदारांना शेवटचं काय आवाहन कराल? येत्या 7 फेब्रुवारीला मतदान आहे. 9 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. तुमचं काय व्हिजन आहे? कोणतं व्हिजन घेऊन तुम्ही जनतेपर्यंत पोहोचताय? आता आम्ही मतदार राजाला एकच आवाहन करणार, की आता आपली समजा पंचायत समिती अ, अ, जे काही पंचायत समिती मार्फत जी काही महिलांसाठी कामं केली जातात, त्यामध्ये मग अ, महिला बचत गटासाठी कामे असोत, विरंगुळा केंद्र असो किंवा जे वाडी वस्ती गावातून जे वाडी वस्तीपर्यंत जे रस्ते जातात, त्यासाठी काही थोडे रस्त्यांच्या अडचणी आहेत त्या सोडवायच्या. किंवा थोडेफार पाण्याचे प्रश्न आहेत. मग ते कुठं-कुठं लोकांचे प्रश्न ऐकून ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. की म्हणजे असे अनेक विकास कामांचं व्हिजन घेऊन तुम्ही हां, जनतेपर्यंत जनतेसमोर पोहोचताय. जाणं. आता जनतेला काय आव्हान करताय तुम्ही? आता मी जनतेला एकच आव्हान करेल, 7 तारखेला मतदान आहे. आपण सर्व मतदार राजांनी, मी स्वतः वंदना पवार आणि व आपले प्रफुल्लदादा शिवले या दोघांनाही आम्हाला घड्याळासमोरील बटन दाबावं, प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि आपल्या दादांना हीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे. आणि शेवटची एकच विनंती करते, की दादांना श्रद्धांजली आपला झेंडा पंचायत समितीवर आणि झेडपी जिल्हा परिषदेवर फडकावा हीच आपली दादांना शेवटची श्रद्धांजली ठरणार आहे. धन्यवाद.